श्रवण दोष, शिक्षणातील अडचणी आणि संवादातील दरी यांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्याच्या उद्देशानं कोल्हापुरातील संवाद स्पीच हिअरिंग क्लिनिक अँड रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं जागृतीपर उपक्रम राबवण्यात येतोय, अशी माहिती फाउंडेशनच्या प्रमुख शिल्पा हुजूर बाजार यांनी पत्रकार परिषदेत दिली। या उपक्रमाअंतर्गत 1 मार्च रोजी जनजागृतीसाठी ठोंब्या या प्रबोधनपर नाटकाचं आयोजन करण्यात आलंय, असं त्यांनी सांगितलं। 3 मार्च हा जागतिक कर्णबधिर दिन म्हणून जगभर साजरा केला जातो। त्या अनुषंगानं जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं व्यापक जनजागृतीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील संवाद स्पीच हिअरिंग क्लिनिक अँड रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येतोय। या अंतर्गत जनजागृतीच्या उद्देशानं 1 मार्च रोजी प्रबोधनपर अशा ठोंब्या या नाटकाचं सादरीकरण केलं जाणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे प्रमुख शिल्पा हुजूर बाजार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। 1 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता कोल्हापुरातील देवल क्लब इथल्या टेंबे रंग मंदिर इथं हा उपक्रम होणार आहे। हा उपक्रम ना नफा ना तोटा या तत्वावर राबवला जाणार असून केवळ 200 रुपये आणि 300 रुपये असा अत्यल्प तिकीट दर लावण्यात आलाय, असं त्यांनी स्पष्ट केलं। श्रवण आरोग्य, बालविकास आणि शिक्षण यांच्या सेतू बांधण्याच्या या सामाजिक उपक्रमात कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलंय। यावेळी यश हुजूर बाजार, जितेंद्र देशपांडे आणि राजेंद्र परिजात उपस्थित होते।